नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, वाढत्या महागाईमध्ये मध्यमवर्गीयांना धक्का देणारा आणखी एक निर्णय मोदी सरकारने घेतलाय। फ्लॅटमध्ये राहणं लोकांना आता आणखी महाग होणार आहे। जर तुम्ही गृहनिर्माण संस्थेच्या देखभालीसाठी दरमहा 7,500 रुपयांपेक्षा जास्त पैसे देत असाल तर तुम्हाला त्यावरती आता जास्त खर्च करावा लागेल, कारण सरकार गृहनिर्माण संस्थांच्या देखभालीवरती 18% GST लादणार आहे। यापूर्वी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये आत्ताच 50 रुपयांची वाढ केली आहे। अशा परिस्थितीमध्ये देखभाल खर्चावरती GST लागू केल्यानं आठवड्याच्या आतमध्येच दुसरा फटका बसणार आहे। सरकारने गृहनिर्माण सोसायट्यांच्या नियमांमध्ये काही बदल केलेत। या अंतर्गत जर अपार्टमेंटचा देखभाल खर्च म्हणजेच मेंटेनन्सचा खर्च हा जर दरमहा 7,500 रुपयांपेक्षा जर जास्त असेल तर वर्षाला 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावरती 18% GST तुम्हाला भरावा लागू शकतो। जर एखाद्या व्यक्तीकडे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये 2 किंवा अधिक फ्लॅट असतील आणि तो दरमहा प्रत्येकी 7,500 रुपये देखभालीचा खर्च भरत असेल तर एकूण 15,000 रुपये होतात। परंतु तरीही त्याला प्रत्येक फ्लॅटसाठी कोणताही GST भरावा लागणार नाही, तर त्यांना संपूर्ण रकमेवरती GST भरावा लागेल। GST काउन्सिलने जानेवारी 2018 मध्ये झालेल्या त्यांच्या 25व्या बैठकीमध्ये RWA आणि गृहनिर्माण संस्थांना फायदा व्हावा यासाठी सूट मर्यादा 5,000 रुपयांवरून वाढवून 7,500 रुपये प्रति महिना केली होती। जर तुम्हाला दरमहा देखभालीवरती 9,000 रुपये खर्च करावा लागत असेल आणि संपूर्ण सोसायटीची वार्षिक उलाढाल ही 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला GST स्वरूपामध्ये 1,620 रुपये हे अतिरिक्त द्यावे लागतील, ज्यामुळे तुम्हाला 9,000 रुपयांऐवजी 10,620 रुपये द्यावे लागतील। परंतु 18% GSTचा हा नियम सर्व फ्लॅट्सवरती लागू होणार नाही। अशा परिस्थितीमध्ये तुमच्या अपार्टमेंटची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही स्थानिक व्यावसायिक कर कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या सोसायटीची स्थिती तपासू शकता। तर मग मित्रांनो, आता इथून पुढे तुमच्या फ्लॅटच्या मेंटेनन्सच्या खर्चावरती देखील आता सरकार GST आकारणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।